नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहुयात 36 जिल्ह्यातील 36 बातम्या. पहिली बातमी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर अण्णाभाऊ साठे चौकाच्या फलकावरून वाद. मध्यरात्री घोषणाबाजी, पोलिसांनी परिस्थिती आणली नियंत्रणात. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे अमरावतीत दाखल. जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक. अवैध दुकाने, हॉटेल, गुटखा कारवाईवर मुंडे यांनी घेतला आढावा. बीडमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जनसागर. भव्य चित्ररथानं वेधलं सर्वांचं लक्ष. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि आमदार संदीप क्षीरसागर अण्णाभाऊंच्या चरणी नतमस्तक. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक शेती क्षेत्र बाधित. 5 एकर शेतातील पपईच्या फळबागेचं मोठं नुकसान. चंद्रपूरमध्ये वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ. इरई नदीला पूर आल्यानं जिल्ह्यातील 16 मार्ग वाहतुकीसाठी बंद. चोरळा बिनवा गेट परिसराला जोडणारा पूल पाण्याखाली. कॉक्रोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजित दिपकेंची प्रकृती बिघडली. दिपकेंवर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या निवासस्थानी उपचार सुरू. गडचिरोलीच्या भामरागडमध्ये महापुराचा कहर. तब्बल 50 तासांनंतर भामरागडचा बाह्य संपर्क पुन्हा सुरू. मात्र पुराचे पाणी अजूनही गावात सर्वत्र साचलं. 3 नद्यांच्या प्रचंड पुरामुळे संपूर्ण गाव जलमय. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणातील जिवंत पाणीसाठा फक्त 15.19%. धरणात पाण्याची आवक कमी. जळगावात MD तस्करीचा पर्दाफाश. 62 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त. संयुक्त पोलीस कारवाईत एक आरोपी अटकेत. दुसऱ्याचा शोध सुरू. 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. जालन्यातील घनसावंगीत लाडकी बहीण योजनेसाठी महिलेचा वेश परिधान करून शासनाने लक्ष वेधण्याचा प्रयत्न. निवेदन देण्यासाठी आलेल्या आंदोलकाला पोलिसांनी काढलं बाहेर. कोल्हापुरात KMTचं वेदनादायी चित्र आता बदलणार. फरीदाबादहून करवीर नगरीत 9 बसेस दाखल. केंद्र सरकारकडून 34 कोटींचा निधी उपलब्ध. बसेससाठी 18 चार्जिंग स्टेशन सुरू करणार. लातूर जिल्ह्यातील औसा लातूर महामार्गावर आज धावत्या इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना. वाहन पूर्णपणे जळून खाक. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मोदी शहांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी. माफ करण्याची नाही तर माफी मागण्याची गरज. देशात चाललंय काय, पंतप्रधानांनी पाहावं. उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल. गृहमंत्री अमित शहा यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्तानं माखलेले आहेत. पेपर फुटीला गृह खातं जबाबदार आहे. संजय राऊत यांची टीका. अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या या मागणीसाठी आग्रही राहू आणि ही मागणी विविध स्तरातून सातत्यानं लावून धरून नांदेडमधून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. भोंदू अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात. दुसऱ्यांदा शिर्डी पोलिसांनी घेतला ताबा. यापूर्वी जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात घेतला होता तपास. आता समता पतसंस्थेतील बनावट खाते प्रकरणी करणार चौकशी. नंदुरबार जिल्ह्यातील खामगावच्या पुनर्वसनासाठी गावकऱ्यांनी काढला भर पावसात खामगाव ते मुंबई पायी मोर्चा. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मोर्चा तात्पुरता स्थगित. नाशिकच्या बागलांमध्ये पावसाचा जोर कायम. अंतापूर मांगीतुंगी रस्त्यावरील पूल गेला वाहून. 5 ते 7 गावांचा तुटला संपर्क. धाराशिवमध्ये पावसाची दमदार हजेरी. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम. पालघर पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील उपहारगृहावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई. अन्न सुरक्षेच्या नियमांचा भंग केल्यामुळे उपहारगृह केले बंद. परभणी जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी. एका दिवसात सरासरी 89.2 मिलीमीटर पाऊस. पावसामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी. पुण्यातील खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू. धरण पूर्ण भरल्यानं सर्व दरवाजे उघडले. धरणाचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. रायगडचा कशेडी घाट बनला धोकादायक. घाटातील सुरक्षेसाठी बांधण्यात आलेल्या लोखंडी रेलिंग खचल्यानं माती गेली वाहून. रस्त्याचा मोठा भाग खचला. सांगलीच्या चांदोली वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम. गेल्या 24 तासात चांदोली धरण परिसरात 65 मिलीमीटर पावसाची नोंद. चांदोली धरणात 12,406 क्युसेक पाण्याची आवक सुरू. सातारा जिल्ह्यात ऑगस्टच्या सुरुवातीलाच कास पठारावर सवर पुलांचा बहर. पावसाळी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली. बुलढाणा जिल्ह्यात 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू. जिल्ह्यातील अनेक भागात नदी नाल्यांना पूर. धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ. मलकापूर ते सोलापूर राज्य महामार्ग बंद. पेपर फुटण्याचे प्रकार इतिहासातून नष्ट होतील. मुलांच्या मनावर फुंकर घालण्याचं काम मोदींनी केलंय. सिंधुदुर्गातून मंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया.
मुंबई ठाणे नवी मुंबईत मायक्रो झोनिंग करणार, जप्त केलेल्या सरकारी जमिनी परत घेणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन. वाशिम जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसानं मोठा दिलासा. धरणे आणि जलस्रोतांमध्ये लक्षणीय वाढ. जिल्ह्यात सरासरी सुमारे 100 मिलीमीटर पावसाची नोंद. धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे कन्हेर नदीला महापूर. 2 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. काही नागरिक पुरात अडकले. युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू. नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर. प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघडले. तापी नदीला मोठा पूर. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा अपघात. रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर अंजनारी घाटात भीषण अपघात. अपघातानंतर ट्रक पेट घेतल्यानं ट्रकमधील चालक आणि क्लीनर दोघेही होरपळले. या होत्या 36 जिल्ह्यातील 36 बातम्या. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.